ही माझी अश्वत्थामाची जखम आहे, ही कधीच भरून निघणार नाही, असं आपण खूप जणांना म्हणताना ऐकलं आहे का? पण हे असं का म्हणतात? कारण महाभारतात अश्वत्थामाला मिळालेली ही अशी शिक्षा होती की त्याच्या कपाळावरील जखम कधीच भरणार नाही. ती सतत वाहणार, सतत जळणार आणि आयुष्यभराची वेदना भरून राहील. म्हणूनच लोक कोणत्याही न संपणाऱ्या, सतत त्रास देणाऱ्या वेदनांना अश्वत्थामाची जखम असं म्हणतात. युद्ध संपल्यानंतर क्रोध आणि सुडाने भरलेला अश्वत्थामा रात्रीच्या अंधारात पांडवांच्या शिबिरात गेला आणि उपपांडव म्हणजे पांडवांच्या 5 मुलांना झोपलं असताना मारलं. हे सर्वात मोठं अधर्म मानलं गेलं. त्यानंतर कृष्णाने त्याला दिलेली शिक्षा, तो म्हणाला की तू युद्ध जिंकलास नाही, तू स्वतःचा विनाश केला. मग कृष्णाने अश्वत्थामाच्या कपाळातील जो मणी होता, दिव्य रत्न, तो काढून घेतला. हे रत्न त्याला तेज, शक्ती आणि संरक्षण देत होतं. पण ते निघाल्यानंतर कपाळावर मोठी एक जखम पडली. कृष्णाने श्राप दिला की ही जखम कधीच भरू नये. तो अमर राहील पण वेदनेत. आणि म्हणूनच म्हणतात अश्वत्थामाची जखम कधीच बरी होत नाही.